आज मुलांची डिमांड आली की मम्मी आमच्यासाठी चटपटीत असे पेरी पेरी मसाला घालून ना फ्रेंच फ्राईज बनवू. मग काय घेतले बनवायला, मोठे मोठे बटाटे घेतले, साल काढलं, स्वच्छ धुवून घेतले आणि अशा पद्धतीने लांब लांब ते कट करून घेतले. आता हे बनवायला घेतल्यानंतर मुलांचं असतं की मम्मी जास्त बनव, कारण की असे चटपटीत पदार्थ त्यांना खायला किचनच्या खिडकीतून बघा असे ना झाडांची खूप गार हवा येते. आता चैत्राची पालवी फुटल्यामुळे झाडे हिरवीगार झालेले आहेत आणि इथून छान हवा येत असल्यामुळे अजिबात ना मला खरं सांगते स्वयंपाक करायला गरम होत नाही आणि त्यामुळे ना स्वयंपाकसुद्धा यू होतो. आता इथे सगळे बटाटे मी अशा पद्धतीने कट करून घेतले आणि ह्या पदार्थ आता ना मी स्नॅक्ससाठी बनवतच होते. इकडं तूप काढवायला ठेवलं होतं आणि इकडं दूधही गरम करायला ठेवलं होतं. तर उन्हाळ्यामुळे 2दा ते 3दा दूध गरम करावं लागतं. इकडे सगळे बटाटे आता कट करून घेतले, इकडे तेल तापायला ठेवलं. तोपर्यंत म्हटलं चला संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपली तयारी करावी. कुकर लावून घेतला आणि इकडं तेल गरम झालं. म्हटलं चला आता ते केलेले बटाटे स्वच्छ धुवून घेतले, परत कापडाने ना ते कोरडे करून घेतले आणि याला ना कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर ते तेलामध्ये अशा पद्धतीने टाकून ना छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. आता हे खूप दिवसांनी मी बनवत होते. म्हटलं चला मुलांची डिमांड आली तर मध्ये आधी असं बनवून द्यायला काही हरकत नाही मुलांसाठी. सगळे बटाटे असे फ्रेंच फ्राईज मी तयार करून घेतले. याच्यावर ना पेरी पेरीचा हा मसाला टाकून घेतला. खरंच हा मसाला टाकला ना खूप टेस्टी फ्रेंच फ्राईज होतात बरं का. नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि नंतर मुलांना ते खायला दिले. चला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बाय.